घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती सर्वत्र धूमधडाक्यात साजरी करण्यात आली। अनेक भीमानुयायांनी विविध प्रकारे उपक्रम राबवत या महामानवाला अभिवादन केलंय। मात्र ठाण्यातील एका चित्रकाराने नदीकाठच्या विशाल दगडावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं चित्र रेखाटून अनोख्या पद्धतीनं अभिवादन केलंय। सुमन दाभोळकर असं चित्रकाराचं नाव आहे। चित्रकार सुमन दाभोळकर हे माझीवाडा येथे राहत असून ते मूळचे कोकणातील कणकवली या गावचे आहेत। त्यांनी कणकवली येथील गडनदी येथे एका विशाल दगडावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं चित्र रेखाटून अनोख्या पद्धतीनं अभिवादन केलंय। चित्रकार सुमन दाभोळकर हे ठाण्यात स्टोन आर्टसाठी प्रसिद्ध आहे। यापूर्वी देखील त्यांनी 200हून अधिक विविध महापुरुषांचे चित्र रेखाटून मानवंदना दिली आहे। या छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, रतन टाटा, ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुषांची चित्र रेखाटून त्यांना अभिवादन करण्यात आलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य खूप मोठं आहे, त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अनोख्या पद्धतीनं मानवंदना द्यावी असा विचार करून त्यांनी एका मोठ्या दगडावर हे चित्र रेखाटलंय। हे चित्र रेखाटण्यासाठी त्यांनी करड्या रंगाचा उपयोग करून 4 ते 5 फूट उंचीचे चित्र रेखाटलंय। चित्रकार दाभोळकर यांनी कोरोना काळात स्टोन आर्टला सुरुवात केली। त्यांच्या या कार्याला नातेवाईक, मित्रपरिवार, इतर नागरिकांचा देखील उत्तम प्रतिसाद मिळाला। त्यांच्या या सुरेख स्टोन आर्टची ख्याती नॅशनल प्रसिद्धी माध्यमांच्या मदतीनं देशापलीकडे जाऊन पोहोचली आहे। या स्टोन आर्टला सोशल मीडियावर देखील खूप चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती चित्रकार सुमन दाभोळकर यांनी दिली आहे। नमस्कार, मी सुमन दाभोळकर। आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, त्या जयंतीचं निमित्त साधून मी माझ्या घराजवळील एका नदीवरती एका विशाल दगडावरती बाबासाहेबांचं चित्र साकारण्याचा एक प्रयत्न केला आहे। अगदी भल्यास पहाटे उठून मी नदीवर गेलो आणि त्या आल्हाददायक वातावरणात एका विशाल खडकावर मला असं वाटलं की बाबासाहेबांचं चित्र साकारावं आणि ते मी एक करड्या रंगसंगतीत रंगवलं। ते करड्या रंगसंगतीत रंगवण्यामागचं कारण हेच होतं की तो काळ समोर यावा, तो जुना काळ समोर यावा, त्यामुळे मी ती रंगसंगती निवडली आणि अशा ह्या महामानवास एक चित्रकार म्हणून एक मानवंदना देण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न आहे।